कल्याण डोंबिवली महानगर पालिका ने छात्रों की सुरक्षा को लेकर केडीएमसी द्वारा संचालित 61 स्कूलों में अब तीसरी आंख यानी सीसीटीवी कैमरे की नजर रहेगी। कुल 562 सीसीटीवी कैमरे लगाए गए हैं, जिससे स्कूल परिसर में हर गतिविधि पर कड़ी निगरानी रखी जाएगी। कल्याण डोंबिवली महानगर पालिका के 61 स्कूलों में छात्रों की सुरक्षा को प्राथमिकता देते हुए 562 सीसीटीवी कैमरे लगाए गए हैं। महापालिका आयुक्त इंदु रानी झाकड़ के आदेशानुसार इन कैमरों का नियंत्रण सीधे स्कूल के मुख्याध्यापक के दफ्तर से होगा। स्कूल शुरू होने से लेकर छुट्टी होने तक हर गतिविधि पर नजर रखी जाएगी। प्रशासन का कहना है कि इससे अनुशासन बना रहेगा और किसी भी अप्रिय घटना को रोका जा सकेगा। दिनांक 21 ऑगस्ट 2024 शासन निर्णयानुसार सर्व खाजगी शासकीय स्थानिक स्वराज्य शाळांमध्ये शासनाचे निर्देश आहेत। त्यानुसार महापालिका आयुक्त डॉक्टर इंदु रानी झाकड़ यांनी महापालिकेच्या सर्व 61 शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचे निर्देश विद्युत विभागाला दिले होते। त्यानुसार माननीय आयुक्त महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली विद्युत विभागाने सर्व प्रशासकीय प्रक्रिया तातडीने पूर्ण करून सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचे आदेश पारित केले। महापालिकेच्या 61 शाळांमध्ये 502 सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात आलेले आहेत। सर्व शाळांमधील मुख्याध्यापक कक्षांमध्ये मॉनिटर बसवण्यात आलेले आहे। शासन निर्णयानुसार मुख्याध्यापकांना ही जबाबदारी देण्यात आलेली आहे की त्यांनी आठवड्यातून किमान 3दा सीसीटीव्ही फुटेज तपासणे आवश्यक आहे आणि त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये काही आक्षेपार्ह बाबी त्यांना आढळल्या आहेत तर त्या जवळचे जे पोलीस स्टेशन असेल त्या पोलीस स्टेशनला त्यांनी रिपोर्ट करणे आवश्यक आहे। यामुळे सीसीटीव्ही यंत्रणा लावल्यामुळे सर्व शाळांची सुरक्षितता वाढलेली आहे आणि मला वाटतं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने यात प्राधान्य देऊन सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्यात आलेले आहे। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचा फायदा होणार आहे। आमचं ही कल्याण डोंबिवली मनपा शाळा क्रमांक 68-12 मी निलेश वाबळे आणि हे आमचे सर कोळेकर सर। तर इथून मागे आम्हाला विद्यार्थ्यांवर जे लक्ष ठेवावं लागायचं आणि त्यावेळी जी त्रेधा तिरपीट उडायची तर ती आता यावेळेला आम्ही 24 तास आमची शाळा जी निगराणीखाली राहील, त्यामुळे आमच्या विद्यार्थ्यांची सुरक्षितता जी आहे तिचा एक प्रश्न मोठा सुटलेला आहे।